हे 5 वर्ष आणि कागल मागे गेलं म्हणा नेत्याची एका नेत्याचे 25 वर्षाचा आता त्यांचीच आहे त्यामुळे ते बनल ते करतात ते बनल ते पूर्व देशात. माणसाला हवा असतो विकास आणि तो विकास ज्या व्यक्तीने केलाय त्या व्यक्तीचं नाव अखंड महाराष्ट्रभर माहिती. तोंड बघून काम होतात हे मात्र 100%. कागल एक असं गाव आहे भारतातलं की सगळ्या सोयींनी युक्त गाव आहे. भ्रष्टाचार फार वाढायला लागलाय. एखाद्या गटाचा नगराध्यक्ष किंवा एखाद्या पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा सीट निवडून आणणे किंवा पाडणे यामध्ये मंडली गटाची भूमिका ही निर्णायक राहणार आहे. तुम्ही पुढे जाऊच नका, पुढे जाऊच नका. मी फक्त माझंच घर बघायला लागलोय. देशासाठी मी विचार कधी केलाच नाही. आता राष्ट्रवादी म्हटलं की एकच आता आमच्यापाशी साहेब. किती खावं ह्याला लिमिटच राहिलं नाही. भयानक भ्रष्टाचार. नाही हे मशीनच बंद करायचं. पूर्वी होतं ते शिक्क्याचं चालू करायचं. पण कागल नगरपालिकेवर निश्चितपणे भगवा फडकवण्याचे आदेश त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. वाटतं मापन होतच नाही. तर तुम्ही लिहून घ्या. कायमस्वरूपी तलावात पाडण्याची कुठलीही स्कीम केली नाही. शाश्वत विकास नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टरचा विकास. नेते कंत्राटदारांना मोठे करायला. पुढच्या 25-30 वर्षात 50 वर्षात या गावाला उपयोग असं ही की काम याच्या एका कार्यक्रमात झालेलं आहे. अहो मला दिसतंय मी काय बोलत नाही ते काय करत. सत्तेशिवाय ते जगूच शकत नाही. कारण सत्ता पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. तो स्वाभिमानी असणे गरजेचं आहे. तर एक कागलात स्वाभिमान हे शब्दाचा अवघड. तुम्ही नोटाला मतदान करणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या कागल नगर परिषदेचा आपण आढावा घेण्यासाठी इथं आलो. या ठिकाणी मुश्रीफ गट, घाटगे गट आणि संजय सिंह मंडलिक गट या तिन्ही गटाचे प्राबल्य आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी कोणकोणते प्रश्न आहेत, प्रशासनाच्या कालखंडामध्ये कोणकोणती विकास कामं झालेली आहेत, कोणकोणती विकास कामं प्रलंबित आहेत, तिथल्या नागरिकांना काय वाटतंय आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवाराकडून त्यांची काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, आपलं नाव काय सांगा? माझं नाव सागर सदाशिव सनगर. त्या नगर परिषदेच्या धामधूम निवडणुका जाहीर झाल्या. 2 डिसेंबरला निवडणूक आहेत नगरपालिका. 3 तारखेला मतमोजणी निकाल आहे. कागल नगर परिषद ही जिल्ह्यातील हाय व्होल्टेज नगर परिषद निवडणूक समजली. गेल्या कित्येक दिवसापासून इथे प्रशासनाचा कारभार आहे. या कारभारावरती प्रशासन जे काही सुविधा केल्यात त्याच्यावर कागलची जनता म्हणून आपल्याला काय वाटतं? प्रशासकीय कारभार जरी असला तरी कागल तालुक्यावर संपूर्ण नियंत्रण हे आमचे नेते नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांचंच आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री. आपल्याला ज्ञात आहे की साहेबांचा विकास रथ जो आहे तो मागील 25 वर्षात अद्यावत थांबलेला नाही. कंटिन्युअस कागलच्या समस्या असू दे, अखंड राज्यातल्या आरोग्य सुविधा असू दे, साहेबांना श्रावण बाळ म्हणून संबोधलं जात आहे संपूर्ण महाराष्ट्रात. त्यामुळं कागल नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण साहेबांची विकास कामं ह्या दर्जाची आहेत की पराभवाचा विचार करणं सुद्धा शक्य नाही, अशक्य आहे ही गोष्ट. त्यामुळं संपूर्ण नगरपालिकेवर नगराध्यक्ष सहित 23 नगरसेवकांचं पॅनेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच येतं. इथल्या नागरी सुविधा, कागलच्या ज्या काही नागरी सुविधा आहेत, रस्ते असतील, पाणी असतील, पाणी पुरवठा असेल, घनकचरा असेल, प्रभागांतर्गत त्या गटारे असतील, या कामाविषयी गेल्या 5 वर्षामधला अनुभव काय? तुम्ही बघितलं तर घनकचरा वगैरे असू दे, आपल्याकडे सगळ्यात मोठा घनकचरा प्रकल्प आहे जिल्ह्यातील. घनकचऱ्याचा तर प्रश्नच नाही. आपल्याला अनेक राज्यस्तरीय आणि देशांतर्गत अवॉर्ड मिळालेले आहेत आपल्या कागल नगर परिषदेला. त्यामुळं घनकचऱ्याचं विल्हेवाट लावण्यात जिल्ह्यात अग्रेसर असणारा तालुका आहे आपला. आणि महाराष्ट्रात सुद्धा 2 नंबर आपला आलेला आहे मध्यंतरी. तर अशा पद्धतीनं काम आहेत. आणि रस्ते म्हटला तर रस्त्यांचा प्रश्नच नाही. रस्ते एकदम सुसज्ज रस्ते आहेत. कुठल्याही गल्ली मोगळ्यात जावा तुम्ही, कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. जिथं जिथं डांबरीकरण होणं शक्य नाही तिथं तिथं साहेबांनी कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. म्हणजे रस्त्यांचा तर प्रश्न कुठं शिल्लक आहे असं आपल्याला वाटत नाही. आणि नागरी सुविधा म्हटला, पाणी वगैरे गेल्या 25 वर्षात पाण्याचा तुटवडा भासलाय असं कधीच मला तर नागरिक म्हणून जाणवलं नाही आणि जाणवणार पण नाही. किरकोळ मेंटेनन्ससाठी एखाद्या दिवस सोमवारी आपण कधीतरी उन्हाळ्याच्या ह्याच्यात बंद केला असेल. बाकी पाणी अविरत चालू आहे. पाण्याची कुठलीही समस्या नाही. सांडपाण्याची व्यवस्था चोखरित्या केलेली आहे. ड्रेनेज गटरी एकदम क्लीन होतात. रोजच्या रोज घनकचऱ्याच्या गाड्या फिरतात.
गल्लोगल्ली शेवटच्या घरापर्यंत गाडी पोहोचते. त्यात काय विशेष असं काय राहिलेलं नाही त्या समस्यांवर. मला सांगा, कागल नगर परिषदेमध्ये मुश्रीफ गट आणि घाटगे गट या 2 गटात सहज सामना आहे. बरोबर. यावेळेस संजय मंडलिकांची जी भूमिका आहे, संजय मंडलिकांचा गट जो आहे, या गटावरती बऱ्यापैकी इथलं राजकारण अवलंबून असं बोललं जातं जिल्ह्यात. तर तो गट सध्या कुठं जाईल आणि काय परिस्थिती आहे? हे का कसं आहे, तो राजकीय लेवलचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांचे काय विचार आहेत, त्यांचे वरिष्ठ त्यांना काय सांगतील त्याच्यावर आहे. पण मला एक नागरिक म्हणून असं वाटतंय, गट कुठलाही असो, माणसाला हवा असतो विकास. आणि तो विकास ज्या व्यक्तीने केलाय त्या व्यक्तीचं नाव अखंड महाराष्ट्रभर माहिती आहे. कागल म्हटलं की कोणाचं नाव येतं. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर गटतट न बघता जनता मुश्रीफ साहेबांना साथ देणारे निश्चित आहे. मुश्रीफ साहेबांचं मागच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ साहेब महाविकास आघाडीकडून, यावेळेस ते महायुतीमध्ये गेले. समरसिंह घाटगे मागच्या वेळेस महायुतीमध्ये होते, ते आता महाविकास आघाडीमध्ये होते. या दोन्ही ह्या कालखंड, या दोन्ही नेत्यांचा जो काही राजकीय जी अदलाबदली झाली, याच्यामुळे कागलच्या जनतेच्या मनात थोडं संभ्रम आहे. हे का कागल तालुक्याचं राजकारण किंवा कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण असो, हे पहिल्यापासून गटातटाचं राजकारण आहे. हे पूर्वीपासून चालत आलं, इथून पुढे पण तसंच चालणार. त्यामुळं आपला नेता हाच आम्ही बघतो. आणि ही जी राजकीय समीकरणं बदलतात, महाविकास आघाडी किंवा महायुती, हे काय या तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर होत नाही. हे राज्य लेवलवर किंवा देशांतर्गत पातळीवर हे निर्णय घेतले जातात. त्यामुळं आपल्याला त्याच्या भूमिका वगैरे याच्याशी काय हे नाही. आपला आता नगरपालिकेच्या अनुषंगानं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असतील आता येणाऱ्या काळात, तर लोक आपल्या गावचा विकास, आपल्या प्रभागाचा विकास, आपल्या जिल्ह्याचा विकास, आपल्या तालुक्याचा विकास आणि काम करणारा, भेटणारा नेता, आरोग्याच्या सुविधा ऐकणारा नेता हेच पाहिजे. आता समस्या काय आहेत? बेरोजगारी, आरोग्य. साहेबांनी 5 स्टार MIDC आपल्या क्षेत्रात मोठे अद्ययावत कारखाने आहेत, त्यामुळे रोजगाराचा काय प्रश्न साहेबांनी संपवलाय. दुसरी गोष्ट आरोग्याच्या सेवांच्या बाबतीत साहेबांना श्रावणबाळच म्हणतात. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद. आता राष्ट्रवादी म्हटलं की एकच आता आमच्यापाशी आहे, साहेब आहेत तीच आमची राष्ट्रवादी. राष्ट्रवादी म्हणजे काय, आमचं कुठल्याही कारणाशी कॉन्टॅक्ट हायर लेवलला होत नाही. आमची राष्ट्रवादी म्हणजे कोण? आमचे मुश्रीफ साहेब राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवारांच्या, ते आता अजून पण राष्ट्रवादीमध्येच आहे तो, आणि ती पण पवारांचीच आहे की साहेब. सांगण्याचं तात्पर्य काय, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांची ताकद आहे काय? मोठी सभा झाली होती विधानसभेत. नाही, मी काय म्हणतोय, राष्ट्रवादीच आहे आम्ही. आज राष्ट्रवादी म्हटलं की आमच्या तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा साहेबच. तुम्हाला दुसरं नाव तुम्ही सांगू शकताय का? सांगा, राष्ट्रवादीचं दुसरं नाव हे आहे? नावच नाही हो दुसरं. राष्ट्रवादी म्हटलं की मुश्रीफ साहेब, हे पूर्ण जिल्हाभर माहिती आहे. माझं नाव संदीप ढेरे. कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मंडली गटाची भूमिका ही निर्णायक राहणार आहे. कारण राज्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे माजी खासदार संजयदादा मंडलिक साहेब हे शिवसेना पक्षाचं नेतृत्व करत आहेत. कागल नगरपालिकेमध्ये आमची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहणारच आहे. कारण कागलचा नगराध्यक्ष होण्यामागे या मंडली गटाची आणि शिवसेनेची भूमिका ही प्रामुख्याने महत्त्वाची राहणार आहे. कारण आमची जरी संख्या इथं कमी असली तरी पण आमच्याकडे जेवढे कार्यकर्ते आहेत ते जिद्दीवान व ताकदीचे आहेत. आणि एखाद्या गटाचा नगराध्यक्ष किंवा एखाद्या पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा सीट निवडून आणणे किंवा पाडणे यामध्ये मंडली गटाची भूमिका ही निर्णायक राहणार आहे. एकीकडे जिल्ह्यात चर्चा आहे की कागलमध्ये मंडलिक गटाकडून स्वतंत्र पॅनल उभं करण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये काय बातमी? ज्या पद्धतीने आमचे नेते जिल्ह्याचे माजी खासदार संजयदादा मंडलिक साहेब हे निर्णय देतील त्या पद्धतीने कागल नगर परिषदेसाठी शिवसेना पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीनिशी आहे. नगराध्यक्ष पदासह 23ही जागा लढवण्यासाठी आम्ही ठाम आहे. आमच्या नेत्याने आम्हाला आदेश दिलेला आहे. आणि एक तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी ताकदीचं पॅनल उभा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या भक्कम पाठबळावर व आमचे नेते आदरणीय संजयदादा मंडलिक साहेब व युवा नेते वीरेंद्र मंडलिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली कागल शहरामध्ये कागल नगर परिषदेसाठी तिसरे पॅनल उभा करून, शिवसेनेचे तिसरे पॅनल उभा करून आम्ही या ठिकाणी वाखाणण्याजोगं यश निश्चितच मिळवू.
एकीकडं महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुश्रीफ साहेबांचं या ठिकाणी वर्चस्व आहे, मंडलिक गटाचं वर्चस्व आहे. अशा वेळी जर मंडलिक गटाने जर पॅनल उभं केलं तर त्या अशा महायुतीला कुठं फटका बसण्याची शक्यता आहे. आता त्या संदर्भात निर्णय हे वरिष्ठ पातळीवरील नेतेच घेतील. जे वरिष्ठ पातळीवरून नेते आम्हाला जो निर्णय देतील त्या पद्धतीला आम्ही बांधील राहील. परंतु शिवसेनेचं या ठिकाणी कागल नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी माननीय संजयदादा मंडलिक साहेब व वीरेंद्र मंडलिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भक्कमपणे काम करू व या ठिकाणी या कागल नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा हा निश्चितपणे फडकवू. परवा मेळावा झाला शिवसेनेचा शिंदे गटांचा. या मेळाव्यामध्ये कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे किंवा जिल्ह्यातील नेते संजय सिंह मंडलिक यांनी याच्याबद्दल काय भूमिका स्पष्ट केली का? नाही, आमच्या नेत्याने आमच्या भूमिकाही सांगितलेली आहे. पण त्या संदर्भात जो काही फायनल निर्णय असतील तेच घेतील. पण कागल नगरपालिकेवर निश्चितपणे भगवा फडकवण्याचे आदेश त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. शिंदे साहेबांनी पण या जिल्ह्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या पद्धतीने सर्व शिवसैनिक व मंडलिक गट काम करेल. आज कागल नगरपालिकेचा तुम्ही म्हणला तर आमदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कागल नगरपालिकेमध्ये सत्ता आहे आणि सर्वसामान्य मतदार नागरिक आणि एक व्यापारी म्हणून मला असं वाटतं की कागलचा सर्वांगीण विकास हा आमदार मुश्रीफ साहेबांच्यामुळे झाला. वाहतुकीचा प्रश्न आहे का? वाहतुकीची कोंडी साहेब हवे लगत असल्यामुळे आणि ह्या वाहतुकीची कोंडी शहराला पहिल्यापासूनची आहे. तर आज बास्केट ब्रिजचा मुश्रीफ साहेबांनी परवाच निर्णय घेतलेला आहे आणि हायवे लगत असल्यामुळे काही निर्णय नगरपालिकेच्या आखत्यात येत नाही. त्यामुळे हा वाहतुकीचा कोंडीचा जो प्रश्न आहे हा नक्कीच आज बघितला असेल तुम्हाला शिवाजी महाराज चौक हा प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथे झालेला आहे. त्या ठिकाणची होणारी वाहतूक कोंडी ही सुरळीतपणे झालेली आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा शहरातला वाहतूक कोंडी आमदार मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी मिळेल आणि विकासाला गती मिळेल. रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा येणाऱ्या पार्किंगची नगरपालिका करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? 100% आज हा प्रचंड MIDC मुळे असेल आणि कागलचा सर्वांगीण विकास झाल्यामुळे प्रचंड लोकांचा येणारा वेग हा कागल शहराकडे वाढलेला आहे. एक मोठी बाजारपेठ कागल शहरामध्ये तयार झालेली आहे आणि त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी या ठिकाणी होत आहे आणि प्रशासनाने आणि कागल पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी या वाहतूक कोंडीचा मार्ग काढणं एक नागरिक म्हणून मला वाटते गरजेचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी दोन महत्वपूर्ण गट आहेत. मंडलिक साहेब स्वतंत्र पॅनल उभं करण्याच्या दृष्टीने विचार करतात. याचा परिणाम काय होईल? मी काय माहिती आहे इथं मुश्रीफ साहेबांचं वैयक्तिक काम या कागल शहरासाठी एवढं आहे, प्रचंड काम आहे कागल शहरासाठी भयंकर कामं केलेली आहेत. त्यामुळं गट कुणाचे काय असं नाही, पण ही सत्ता ही फक्त मुश्रीफ गटाची म्हणजे कामाच्या जीवावर, बाकी नाही. संपर्क म्हणा साहेब प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक गोष्टीला साहेब एवढं भेटते प्रत्येक माणसाला. सकाळी 5 वाजल्यापासून साहेब प्रत्येकाची समस्या सोडवते. कागल परिसराची एमआयडीसी त्यांच्या विचाराची त्यांनी आंबेडकरचा बोलाचा वाटा आहे आणि आमच्या कागल परिसरात लोकांना रोजगार दिला सुद्धा आमच्या मुश्रीफ साहेबांनी दिला आणि मुश्रीफ साहेबांचे कागल शहरात मोठा आहे. कागल तालुका दिला मुश्रीफ साहेबच चालतात. निवडणुका लागतात. हा, निवडणूक लागतात की काय परिस्थिती, काय हवा कुणाची आहे? परिस्थिती म्हणजे काय, मुश्रीफ साहेबांचं पॅनेल निवडून येणार आणि कागलच्या काकी उभारल्यात संगीता बाबासाहेब पाटील, त्या ह्या निवडून येणार 100% नगराध्यक्षाला. आणि पहिल्यापासून त्यांचं घराणं पाटील घराणं आहे. का बरं असं का? कारण का त्यांचे चुलते, त्यांचं दीर तेन 29 जण भाऊ, त्यांचं मालक वारलेला आहे बाबासाहेब पाटील आणि त्यांचे थोरले भाऊ बाळ पाटील, हे सगळे गावांच्या कुठलेही काम असलं लोकांचं कागलचा लोंढा सगळा विशीच्या बाहेर लागायचा. कामं झालेत का सगळे? कामं ते झाले. ते कामं लोकांची काय तर घरगुती कामं, कुठं कुणाच्या अडचणी, कुणाचे व्यवहार बिवहार असेल तर ते त्यांचे दीर मिटवत होते. पाण्याचा विषय, पाण्याचं पाणी आपल्या तलावाला भरपूर आहे आणि बाहेरली लोक इथं येऊन राहायला लागल्यात. पाण्याचा काय प्रश्न आहे. शौचालय वगैरे सगळे व्यवस्थित आहे, रस्ते बिस्ते. आणि मुश्रीफ साहेबांचा लक्ष्मीपासून कागल सुरू झालं की लोक म्हणतात मुश्रीफ साहेबाचं नामदाराचं गाव सुरू झालं आणि कर्नाटकातनं इकडे सुरू झालं की महाराष्ट्रात मुश्रीफ साहेबांचं गाव म्हणतात. कारण का आदर्श माणूस आहे आणि तो अंतुले साहेबांचा त्यांच्याकडे विचार आहेत मुश्रीफ साहेबांचा. आणि मुश्रीफ साहेबांच्या घरी कोणीही माणूस गेला तर काही कामं सर्वांची कामं करतात. गट तट कधी बघितला नाही मुश्रीफ साहेबांनी. साहेब शरद पवार साहेबांना गुरु
बरोबर आहे, योग्य आहे ते मुश्रीफ साहेब म्हणतात ते, कारण त्यांच्या हातापुढीच ही सगळी तयार झालेली आहे लॉबी. त्यात सोडून गेले की ते सोडून गेले तर सुद्धा त्यांनी विसरलं नाही. आमचं वडीलदारच म्हणतात त्यांनी मुश्रीफ साहेब, आणि आज नाही उद्या नाही मुश्रीफ साहेब का नाही अंतुले साहेबांच्या ती खुर्ची आहे मुख्यमंत्र्यांची. आता फडणवीस साहेब आहेत का नाही ते ह्याच्या अगोदर का नाही अंतुले साहेबांची खुर्ची होती, त्या जागेवर मुश्रीफ साहेब सुद्धा जाऊन बसणार आहेत, विराजमान होणार आहेत, कारण त्यांचा विचार चांगला आहे. 5-6 वेळा निवडून होय. आले, मंत्री झाले आणि कॅबिनेट मंत्र्याला दर्जा मिळाला, आदर्श माणूस म्हणून. मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ना. होणार, 100% होणार. आणि आता 2-2.5 वर्षाचा कालावधी आहे, त्याच्यात मुख्यमंत्र्याचा नंबर आहे हसन साहेब मिळाला, मुश्रीफ, कागलकर. अजितदादा पण अजितदादा ह्याच्या अगोदर अजितदादाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटलेला आहे. आता नंबर आहे मुश्रीफ साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा, कारण अजितदादा की नाही पाठ्याचे उठून शपथ बिपात घेतात नाही, त्यातलं जे व्यासपीठ आहे आता मुश्रीफ साहेब आता हे होणार, मुख्यमंत्री होणार. नगरपालिकेच्या निवडणुकीला काय करणार? नगरपालिका मुश्रीफ साहेबाचाच पॅनेल येणार आहे. सगळे लोक थोडी बधी येतील त्यांची, कारण सगळेच माझे येतील असं काय म्हणत नाही, कारण नगराध्यक्ष मुश्रीफ साहेबांचा हायेस्ट मताने येणार काकी त्या संगीता बाबासाहेब पाटील. कुठल्या मध्ये म्हणजे विकास केलेला आहे मुश्रीफ साहेबांनी त्या आमच्या पक्षानं, आणि कुठलेही मुश्रीफ साहेब कुणाचे काम असेल ते तटवत नाहीत, कसलंही काम असून द्या येईल ते करायचं. माणूस अडचणीत आहे म्हणून आपल्या दाराला येतोय, म्हणून त्याने आतापर्यंत करत राहिले काम ज्याचं गेलं, म्हणून आज ह्या कॅबिनेट मंत्र्याच्या लेवलला गेले, आणि जर गट चढ बघितलं असतात तर ते ह्या लेवलला गेलेच नसते. हो, कागलमध्ये ग्रामीण रुग्णालय हाय की चांगलं व्यवस्थित आहे, आणि आता कोल्हापूरला आणि तिने घेतलंय, लोकांनी बॉम्बेला जायला लागू नये म्हणून पेशंटला ते कोल्हापूरला आता हे केलंय त्यांनी ते. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, आणि येणाऱ्या निवडणुकीनिमित्ताने त्यांच्या काय भूमिका आहेत, ते कशा निवडणुकीकडे पाहतात हे आपण जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या, कागलमध्ये विकास होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कोणता विकास होणं गरजेचं आहे? रस्ते असतील, गटारी असतील, किंवा बाकीचं काही इकडं डेव्हलपमेंट्स असतील, त्या होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. स्वच्छतेचा कसा विषय आहे कागलमध्ये? स्वच्छता तशी चांगली असते, पण आणि याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे. पिण्याचं पाणी कागल शहराला तसं मुबलक आहे, पण त्यात पुन्हा एकदा सुधारणा होणं आवश्यक आहे असं वाटतं. माझं नाव आता बोलायचं माझं नाव अनवर मुश्रीफ. मुश्रीफ साहेब, मला सांगा, गेल्या 5 वर्षामध्ये नगर परिषदेवरती प्रशासकीय सत्ता आहे, प्रशासनाचा कारभार आहे. कसा आहे कारभार? तो निवडणुका का चांगला आहे की कारभार चांगला आहे. निवडणूक या काय रेग्युलर लागणारच होत्या ना, त्या लागल्या, लांबल्या होत्या ना. लांबल्या नाही, हे काय का कशासाठी प्रशासनासाठी लांबल्या म्हणल्या नाही, ते राजकीय याच्या काय तर असेल, लांबल्या नाही, त्या व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही. कोर्ट हे ते ओबीसी त्या बऱ्याच भानगडी झाल्या, त्यामुळे त्या लागल्या नाही. त्या लागायला याच्या मागच पाहिजे होतं. हे 5 वर्ष आणि कागल मागे गेलं म्हणा. हे झाल्या लोकप्रतिनिधी असल्यानंतर कामं होतात का प्रशासन असल्यावर काम? नाही, लोकप्रतिनिधी असल्यावरच कामं चांगली. या ठिकाणी आरोग्याच्या प्रशासन सगळ्या जो तो त्या भागात बघतो ना, तो नगरसेवक तिथं आला, तिथं त्याचं तो बघतो की त्याला तो भाग राखायचा असतोय ना, त्यामुळे त्याला बघायलाच पाहिजे. प्रशासनपेक्षा केव्हाही निवडणुका चांगल्या. आता निवडणुकीचा विषय आहे की एकीकडं देशांतर्गत विरोधक असे म्हणतात की इथं मतदानाची चोरी होते, ईव्हीएम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, गेल्या 70 वर्षामध्ये मतदानाचा आणि आताचं मतदान याच्यामध्ये काय फरक वाटतो? मताची चोरी बिरी हे काय आपल्या भागात काय झालेलं नाही. कुठं झाल्या असेल ते झाल्या असेल, होत असेल का? तर काय होत असेल म्हणजे होत असेल की अहो आश्चर्यच होते. 700 पैकी 600 त्यांच्यात आल्या म्हणजे आश्चर्य होणार नाही? आश्चर्य आहे ते. बदल काय तर कुठं सुधारणा व्हायला पाहिजे. नाही, हे मशीनच बंद करायचं. पूर्वी होतं ते शिक्क्याचं चालू करायचं. माझं नाव रमेश सनगर. निवडणुका आल्या, उमेदवारांच्याकडे काय अपेक्षा, काय केलं पाहिजे उमेदवारांनी? इथं उमेदवाराला काय जास्त काय हेच नाही आहे. एक मुख्य सगळा कारभार आहे नगरपालिकेचा.
नेत्याची एका नेत्याची 10-25 वर्ष आता त्यांचीच आहे. त्यामुळे ते काय बनल ते करतात, ते बनल ते पूर्व देश आहे. त्यामुळे लोकांची काही लोकांची कामं होतात, काही लोकांची होत नाहीत, हे बरोबर आहे. तोंड बघून कामं होतात, हे मात्र 100% होय, हे 100% आहे. कशावरून असं वाटतं? अनुभव आहेत ना, माझाच अनुभव आहेत ना, त्यामुळे ते आहे. येणाऱ्या निवडणुकीकडे तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार? मला जो योग्य वाटेल त्या उमेदवार तर मी नोटाचा उपयोग करणार. मला योग्य उमेदवार वाटला तर मतदान करणार, तर नोटाचा उपयोग करणार. संविधान अधिकार दिलाय, पण त्याने दिले ना मला चान्स. चांगला दोन्ही पैकी चांगला उमेदवार नसला तर मग तुम्ही नोटाला मतदान करणार. दिसतंय ना, जिथे समोर दिसते ना आम्हाला सगळं, इथं बघतोय आम्ही. नाव सांगा. वसंतराव हेरवाडे. सर मला सांगा, आपण म्हणजे इतके पावसाळे बघितलेले आहेत, तुम्ही अनेक म्हणजे सत्ता पाहिली पाहिली सगळा अनुभव आपल्या अतिशय आहे. या निवडणुकीकडं आणि किंवा मागच्या विधानसभा लोकसभा निवडणूक असतील, स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक असतील, या निवडणुकीकडे तुम्ही कसा बघता आता या अनुभव इतके अतिशय घेऊन? वेगळं पण काय असं नाही आहे ना, नेहमीप्रमाणे आहे. विकास झाला का? हा आहे ना विकास, म्हणजे आहे विकास तसा झाला. शहराचा पण विकास झालाय. कंत्राटीकरण आले, बेरोजगारी वाढते, विरोधक ओरडतात बेरोजगारी आहे, कंत्राटी महागाई आहे का खरी महागाई? हा काय महागाई कायमच असणार आहे. पूर्वी होती ही कधी स्वस्ताही आली असं कोण म्हणणार नाही. नेहमीप्रमाणे आहे, थोडे थोडे महागाई वाढत जाते. बेरोजगारी वाढते? बेरोजगारी आहेत, बऱ्या प्रमाणात आहे बेरोजगारी आहेच. याला जबाबदार कोण आहे? आता काय सगळे शासन आणि सगळ्या शासनाची धोरणं याला त्याला जबाबदार आहे. आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कागलमध्ये कोणकोणत्या सुधारणा होणे गरजेचं आहे? कागलमध्ये शहरामध्ये कसं आहे, रस्ते पाणी प्रश्न वगैरे जे आहेत तसंच समाधानकारक आहेत. फक्त काय की थोडस तोंड बघून कामं होऊ नयेत, किंवा जो काही भ्रष्टाचार, नेते जरी चांगले असले, दोन्ही नेते काम करणारे असले तरी खालचं बाकीचे आहेत ते भ्रष्टाचार वगैरे होतो, त्याचा लोकांना फार त्रास होतो. तर ते नेत्यांनी ते बघितलं पाहिजे की आपले कार्यकर्ते भ्रष्टाचार करतात, काम व्यवस्थित करतात का, रस्ते व्यवस्थित होतात काय बघितलं पाहिजे. शेवटी शासनाचा पैसा आहे, जनतेचा आहे, आणि जसा विकास व्हायलाय तसा या नगरसेवकांचा जास्त विकास मोठा व्हायलाय ना, ते डोळ्यासमोर दिसतं ना. या गोष्टी थांबल्या पाहिजे. 5 वर्ष नगरसेवक झाला की नगरसेवक निवडून देण्याचं काम मतदार करत असतात. मग काय ज्या वेळेला पर्याय राहत नाही, काही वेळेला असे फार थोडे लोक असतात, असे प्रामाणिक फार थोडे लोक असतात. आणि जरी असले तरी सत्ता महत्वाची असते, विरोधात असून काय उपयोग नाही ना. सध्या राजकारणामध्ये प्रामाणिकपणा राहिलाय का? हा आहे, काही बऱ्या प्रमाणात आहे. म्हणजे इकडून पक्ष तिकडून बदलून जातात, तिकडचे इकडे येतात. दोन्ही प्रकारे आहेत. नेते भ्रष्टही आहेत, आणि आता काय राजेसाहेब वगैरे यांचे काही तत्वनिष्ठ चांगली पण लोक आहेत राजकारणामध्ये. म्हणजे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. अर्थात त्यांच्या हातात सत्ता यायला पाहिजे, हे महत्वाचं. कागल ही शाहू महाराजांची जन्मभूमी. सगळ्या देशाला प्रशासन कसं चालावं याचा आदर्श घालून देणारे छत्रपती शाहू महाराज आपल्या मातीने दिलेत. सध्याचं राजकारण बघता काय सुधारणा व्हायला पाहिजे? सुधारणा बऱ्यापैकी कागलमध्ये आहे. कागल एक असं गाव आहे भारतातलं की सगळ्या सोयींनी युक्त गाव आहे. भ्रष्टाचार फार वाढायला लागलाय. जो तो काम करतो ते स्वतःच्या स्वार्थासाठी पहिला, आणि मग ते जनतेसाठी. किती खावं ह्याला लिमिटच राहिलं नाही. भयानक भ्रष्टाचार. त्यामुळं शहरांचा विकास होतो की
4 विकासावर 12 खिशात. एखादी गोष्ट 10 रुपयात होत असेल तर त्याचं इस्टिमेट 40 रुपये व्हायला लागलंय. भ्रष्टाचारच नाही हो, तिची पुरेपूर किंमतच नाही. इथलं कधीही टेंडर इथल्या पेपरला आलंच नाही. एकही टेंडर इथल्या स्थानिक पेपरला कधी मिळालं नाही. हे यांना पोचतं कोण? आता काय जनता म्हणजे काय नेताच पोचतो की, आणि कोण पोचणार? तुम्हाला असं म्हणायचं कंत्राटदार मोठे होत चाललं, ते करायला लागल्यात. नेते कंत्राटदारांना मोठे करायला लागले. काय बरं असं होतं? का बरं? म्हणजे भ्रष्टाचारच की. मी पैसे खाण्यासाठीच तुम्हाला मी मोठं करालोय ना. आधी माझा खिसा भरणार, मग तुम्हाला 4 पैसे देणार. आता ह्या नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता बदल घडवेल का? काहीही नाही, असंच चालणार आहे. इथं काही फरक पडत नाही. फरक कोण पाडणार? काही फरक पडत नाही, हे असंच चालणार आहे. हाय ती सत्ता पुढे येणार आहे. पण बदल पाहिजे असं वाटतं की नाही? वाटतं मग, पण होतच नाही. तर तुम्ही लिहून घ्या, परत इथं या, इलेक्शन झाल्या ही सत्ता पुढे राहणार. देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे जाऊच नका, मी आता मला विचारतो, पुढे जाऊच नका. मी फक्त माझंच घर बघायला लागलोय. देशासाठी मी विचार कधी केलाच नाही. देशामध्ये मतचोरीचा प्रकार झालाय, असा काय घटना घडते तिथं का? कायमच इथं पहिल्यापासून मतचोरीचा प्रकार होतो. इथं दुबार नाही, 5 पट मतदान करणारी लोक आहेत. एक माणूस 5 ठिकाणी मतदान करतो इथला. भूतवाले काय करतात? काही करत नाहीत हो, सांगतो काय, चालतच नाही काय. तर तुम्हा कवाटणी या कशी भ्रष्टाचार करतात हे तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे निवडणूक आयोगाच्या काही उपयोग नाही इथं काही उपयोग नाही होत. निवडणूक आयोग काय करते? काही करत नाही. कुठं कुठं बघते तरी. अहो मला दिसतंय, मी काय बोलत नाही, ते काय करल. मे महिन्यापासून पाऊस चालू होता. बरोबर. कागल बऱ्यापैकी ऊसाचं क्षेत्र आहे. होय. शेतकऱ्यांचं अशा परिस्थितीचं काय पंचनामे वगैरे झाले का, किंवा प्रशासनानं काय काय केलं काय? आता ऊसाच्या बाबतीत म्हटलं तर लावणीच व्हायला नाही नवीन. पुढच्या वर्षी याचा फार मोठा फटका कारखान्यांना बसणार आहे. कारण पावसामुळे लावणी झालेली नाही, त्यामुळं पुढच्या वर्षी कारखान्यांना याचा त्रास निश्चित होईल. ते काय शासकीय लेवलला त्यांचं ते हे चालू असतं, पंचनामे वगैरे शासकीय लेवलला चालू असतात. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतात, पण पुरेसे येत नाहीत. पण शाश्वत मुश्रीफ साहेबांच्याकडे गेली 25-30 वर्ष सत्ता आहे, पण शाश्वत विकास झालेला नाही. पूर्वी राजेंच्याकडे होती. तर तुम्हाला एक किस्सा सांगतो की राजे आमदार असताना विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, आणि इथं कागलमध्ये एक पाझर तलाव म्हणून मंजूर झाला होता. तो पाझर तलाव झाल्यावर राजेंनी सहसा पाझर तलाव कुठेही पिण्याच्या पाण्याला देत नाहीत. पण राजेंनी ते कागल शहर वाढणार, हे वाढतं शहर आहे आणि या शहराची पाण्याची गरज आहे, म्हणून त्यावेळेला पाझर तलाव हा कागल नगरपालिकेच्या ताब्यात घेतला. आज तिथं धबधबा आणि सगळं नौका व्यवहार चालू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी घेतलेल्या तलावावर त्यांनी 25 वर्षात कुठलीही पाण्याची मोठी स्कीम, म्हणजे नदीची एखादी मोठी स्कीम कायमस्वरूपी, नदी इथून किती 3-4 किलोमीटर आहे, कायमस्वरूपी तलावात पाडण्याची कुठलीही स्कीम केली नाही. शाश्वत विकास नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टरचा विकास. मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरांचा विकास, त्या विकासासाठीच पूर्ण पैसे आणायचे. 4-4 वेळा एकच गटर करायची. तर गल्लीतल्या गावच्या गटारी रस्ते 10-10 वेळा झाले. राऊंड 30 कामं करत राहतात, पण शाश्वत गेले. ज्या कामाचा पुढच्या 25-30 वर्षात 50 वर्षात या गावाला उपयोग होईल, असं एक काम यांच्या एका कार्यकर्त्यात झालेलं नाही. त्यामुळे चांगलं काम करणारा माणूस निवडून देईल, जो कॉन्ट्रॅक्टर नसावा, जो नेता नसावा, जो समाजासाठी काम करणारा नगरसेवक असणं गरजेचं आहे, तो स्वाभिमानी असणं गरजेचं आहे. तर एक कागलात स्वाभिमान हे शब्द जाता अवघड. पण कागलमध्ये कसं झाले, प्रत्येक जण कोणाकोणाशी संबंधित आहेत, त्यामुळे स्वाभिमानी माणसं कमी झाली. आणि जे आहेत त्यांना कोण विचारत नाही, अशी परिस्थिती आहे. चांगली माणसं निवडून आली, चांगलं नेतृत्व आलं तर निश्चित या गावात मोठं काम करण्याला अजूनही संधी आहे. विकास काम झाला असं वाटत असलं तरी शाश्वत विकास अजून झालेला नाही, तो करण्याची. मंत्रीपद आहे तुमच्या गावात, विकास का होतो आहे. ते मंत्रिपदाचा उपयोग करून बाकीची कामं झालेत ना, सुशोभीकरण,
गटरे वसार तुमची कॉन्ट्रॅक्टर सांभाळणे यासाठीच काम करायला. आमदार मंत्रिपद तुमच्याकडे होतं, सगळे मंत्रीपदी आमच्याकडे. विकास त्यांनी निधी आणला पण खाली तो निधीच्या वरती शाश्वत विकास एक नियोजनबद्ध काम जे असते हे मग तुम्हाला एक राजांचा किस्सा सांगितला. असं नियोजनबद्ध पुढच्या 50 वर्षासाठी कागलसाठी काहीच एक काम झाले शहराची बरीच काम आहेत. पार्किंगची व्यवस्था नाही गावात. आधी सगळ्या गाड्या बघितला वाढतं शहर आहे, पार्किंगची व्यवस्था कुठेही केलेली नाही गावात. गावात चांगला सरकारी दवाखाना नाही आहे, तो व्यवस्थित चालत नाही. मागच्या वेळेस मुश्रीफ साहेब महाविकासकडे होते, महाविकास आघाडीकडे, त्यावेळेस माहितीकडे आहे. ते काय आता जिथं जिथं सत्ता तिथं कायम जातात त्यांचं ते कायमच आहे, सत्तेच्या मागेच असतं. सत्तेशिवाय ते जगूच शकत नाही, कारण सत्ता पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता त्यांचं चांगलं आहे. यावेळेस मतदार म्हणून नगरपालिकेला मतदान करताना कोणत्या मुद्दे मतदान करतात? शाश्वत विकास करण्याची जो कोण आम्हाला चांगला अजेंडा दाखवेल अशा लोकांच्या मागे आम्ही निश्चित राहू. काही कर्मचारी कामगार या इथल्या आपल्या सोबत आहेत. काय करता आपण पेंटिंग काम करतो. नाव काय? आकाश सुरेश सकट. कागलमध्ये कोणकोणती कामं होणं गरजेचं आहे? आता साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ भरपूर कामं झाली आहेत, परंतु आमच्या आता युवा पिढीला एक सक्षम व तडफदार नेतृत्व आम्हाला हवं आहे. ते आदरणीय गाडीकर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा इथं कोट्यावधी रुपयाची विकास कामं आपल्या कागल शहरामध्ये भरपूर झाले आहेत. फक्त आम्हाला एक युवा तडफदार नेतृत्व हवा आहे अशी मी तुम्हाला सांगतो. कोण आता मला एक सांगा, कोणकोणती कामं केली पाहिजे? युवा नेतृत्वाने तुमच्यासाठी कुठली कुठली कामं केली? बेरोजगारी तशी भरपूर आहेच, परंतु येत्या या इलेक्शन मध्ये 25 वर्ष झालं साहेबांची सत्ता आहे, बेरोजगारी काय? बेरोजगारी 5 स्टार साहेबांनी MIDC आणली. बेरोजगारी कशी काय? बेरोजगारी नाही, आपल्याला माहिती आहे की साहेबांनी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून 5 स्टार MIDC आणली. युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी 5 स्टार MIDC आणली. तसेच अनेक प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लावण्याचं काम सुद्धा साहेबांच्या माध्यमातून झाले आणि इथं पुढे होईल अशी अपेक्षा करतो. आता कागल नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली. 2 तारखेला 2 डिसेंबरला निवडणूक, 3 तारखेला निकाल आहे. कागल नगर परिषदेच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून कोणकोणती कामं होणं गरजेचं आहे? भरपूर साहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी भरपूर कामं केली आहेत. भरपूर म्हणजे बाग म्हणा, बाकी इतर काय काय ग्राउंड सगळं भरपूर काय काय म्हणजे गटरे सगळे संपूर्ण काय रस्ते सगळे भरपूर झालेलं आहे. कागल MIDCला 5 स्टार MIDC म्हणून समोर जातो. अशा वेळी तिथं रस्त्याचा एक विषय समोर होते, रस्ते मोठे होणे गरजेचं आहे. नाही, रस्ते मोठे आहेत की ऑलरेडी, रस्ते मोठे आहेत की ऑलरेडी मेडिसिन लागण्यात रस्ते ऑलरेडी मोठे आहेत. आणि मोठे काय होणार, मोठे आहेत घेतात. निवडणुकीत कोणाचं पारड झालं काय हवा कोण? मुश्रीफ साहेब. मंडली गटाची भूमिकाकडे लक्ष आहे. मंडली अजून का आम्हाला ते काय समजा नाही, बघूया आता काय करतात. वरल्या यावर मंडली गट स्वतंत्र पॅनल उभं करण्याची तयारीत आहे. काय एवढं माहित नाही आम्हाला. तसं जर झालं तर काय परिणाम होईल? काय नाही होणार, तरी पण काय होणार नाही, बघूया काय काय साहेबांचे काय होणार. तर साहेबांच्या प्लॅनला काय होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद एवढी तिथे इथं कोण आहे? साहेब होते तेव्हा जेवढं होतं, आता तर नाही करत एवढं. इथं कोण आहे? शरद पवार गटाची कोण नाही, कमी आहेत तर कमी, लय कमी. जिल्हा बँक आणि गोकुळ याच्या माध्यमातून या मतदारसंघावर होणार थोडा परिणाम होणार. जिल्हा बँकेचे काम भरपूर केल्यात, लोकांची भरपूर कामं केले साहेबांनी पण, आणि गोकुळची पण भरपूर केले. प्रशासनाच्या काळामध्ये नगरपालिकेची कामं कशी झाली? झाली, व्यवस्थित झाली, चांगली झाली. आज आपण कागल नगर परिषदेचा आढावा घेतला. इथल्या स्थानिक जनतेशी, स्थानिक लोकांशी आपण संवाद साधला. येणाऱ्या निवडणुकीविषयी त्याचं थेट मत जाणून घेतलं. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या निमित्ताने इथली जनता, इथलं लोक, इथले मतदार काय विचार करतो, या मतदानामधून कुणाचं भवितव्य ठरणार आहे ते आपल्याला येणारा कालखंड सांगेल. मतदानाचा निकालानंतर 3 तारखेला आपल्याला समजेल. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, कोल्हापूर.
मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209761353, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।